ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता वळूया पुढच्या रेसिपीकडे. तर कोरिएंडर ब्रेड ना? कोरिएंडर ब्रेड. त्याचं मला साहित्य सांगा. ब्रेड, ओला नारळ, बटर, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, मीठ आणि सर्विंगसाठी सॉस. मग काय देऊ तुम्हाला? आधी थोडंसं किसलेलं खोबरं, कोथिंबीर, थोडीशी आलं लसूण पेस्ट आणि किंचित मीठ. हे आता आपण एकत्र मिक्सरमध्ये पेस्ट त्याची तयार करायची आहे. ओके. आणि त्यानंतर आपण फक्त ब्रेडला ते मॅरिनेट करून बटरवर आपण नॉर्मल टोस्ट जसे बनवतो तसंच बनवायचं. ओके. आपण हे आता मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे. आता बघूया पुढे काय करायचं. ही चटणी आपण ब्रेडवर स्प्रेड करणार आहोत. तू करणार आहेस का? हिची रेसिपी आहे ना? ठीक आहे, चल. तुला आवडतो का हा प्रकार? कोरिएंडर ब्रेड. याच्यामध्ये कोथिंबीरीच्या ऐवजी तुम्ही पालक सुद्धा घालू शकता. जनरली जर पालेभाजी कोणी खात नसेल तर पालक पनीरला आपण पालक कसं आधी शिजवून घेतो आणि ते प्युरी पण तुम्ही याला ब्रेडला लावून. व्हेरी गुड. वन मोर. व्हेरी गुड. आता ह्याच्यानंतर काय करणार? याच्यानंतर आपल्याला हा तव्यावर भाजायचा आहे. दोन्ही बाजूला लावायचं असेल पेस्ट दोन्ही बाजूला लावा किंवा एका बाजूला लावून ट्रायंगल केला तरी चालेल. जनरली टिफिन मध्ये देताना मी एका बाजूलाच लावून घेते. ओके. याच्यावर आता आपण बटर घालून ब्रेड आणि दुसरा पण का? हो चालेल. म्हणजे हा उलट्या बाजूनीच करायचा आहे का आपण? दोन्ही बाजूनी करायचं म्हणजे याच्यामध्ये पण बटरचं फ्लेवर प्रॉपर येतो. ओके. आणि त्याच्यानंतर कशा बरोबर खातात हे सहसा? सॉस व्यतिरिक्त मी मग चटणी देते किंवा दही देते पण जनरली सॉसच कधी कधी मेयोनीज किंवा अशा प्रकारांबरोबर चीज बरोबर पण खाता येईल. म्हणजे चीज स्प्रेड्स आपल्याकडे असतात. थोडंसं बटर आपण आणखीन घालूयात. आता हे झाल्यावर आपलं कोरिएंडर ब्रेड रेडी. चला तुम्ही पटापट साहित्य आणि कृती घेऊन घ्या. कोरिएंडर ब्रेड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेड स्लाइसेस, बटर, मीठ, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो सॉस, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं. कृती: प्रथम एका बाउल मध्ये ओलं खोबरं घेऊन त्यामध्ये कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि मीठ घालून हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. ब्रेड स्लाइसेसना वरून हे वाटलेलं मिश्रण लावावं. तव्यावर बटर गरम करून त्यावर कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याचं वाटण लावलेला ब्रेड स्लाइसेस टोस्ट करून घ्याव्यात आणि टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह कराव्यात. आपल्या तिन्ही डिशेस तयार झालेत. आता त्या टेस्ट करणार आहोतच पण त्याआधी झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीमकडून तुमचे मनापासून आभार. तुम्ही आम्हाला इथे बोलवलत. खरं तर हिला बरं नसताना सुद्धा तुम्ही आम्हाला एवढे छान डिशेस करून दाखवलेत आणि ही एक छोटीशी भेटवस्तू तुझ्यासाठी. थँक्यू. आणि हे तुमच्यासाठी. थँक्यू. तुम्हाला सुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर तुमच्या रेसिपीज आमच्या ईमेल आयडी वरती किंवा आमच्या पत्त्यावरती लिहून पाठवा. आम्ही तुमच्या घरी नक्की येऊ. आणि हो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला नक्की कळवा आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zee-marathi@zeenetwork.com. आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा आम्ही सारे खवय्ये. मग आज आपण कुठले कुठले पदार्थ बघायचे? आज आपण व्हेजिटेबल फ्रँकी, नंतर एक सुजी वेजी टोस्ट आणि सॅलेड.